नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आलू दो प्याजा. त्यासाठी एक बटाटा कापून घेतलाय मी, एक कांदा जाडसर कापून घेतलाय असा चौकोन तुकड्यांमध्ये, एक कांदा बारीक कापून घेतलाय, कोथिंबीर घेतलीये, खडे मसाले घेतलेत, दालचिनी, 4-5 मिरे, 2 लवंगा घेतल्या आणि 2 तेजपान घेतले, जिरं घेतलंय, एक छोटा टोमॅटोची प्युरी करून घेतलीये, दही घेतलंय छोटी वाटीभर, अर्धी छोटी वाटी फ्रेश क्रीम घेतलंय, आलं लसणाची पेस्ट घेतलीये, धना पावडर घेतलंय, लाल तिखट घेतलंय, हळद घेतलंय, मीठ घेतलंय आणि कसुरी मेथी घेतलीये. कढई ठेवली आहे गॅसवर, त्यात 2 मोठे चमचे तेल टाकले मी. कांदा आपण फ्राय करून घेऊया. फ्राय म्हणजे अगदीच ब्राऊन नाही करायचं आहे, फक्त सॉफ्ट करायचं आहे. काढून घेते मी कांदा. यातच बटाटे फ्राय करून घेते. बटाटे आपल्याला छान ब्राऊन करायचे. बटाटे आपले छान ब्राऊन झाले. बटाटे पण काढून घेते मी आता. खडे मसाले घालते मी यात आता. जिरं घालते, मसाले आणि जिरं छान तडतडलं, कांदा घालते बारीक कापलेला. कांदा फ्राय करून घेऊ आपण. कांदा आपला छान गुलाबी झालाय. आलं लसणाची पेस्ट टाकते मी, अर्धा चमचा. टोमॅटो प्युरी घालते. यातच लाल तिखट घालते, धना पावडर घालते, हळद घालते, सगळं छान परतून घेऊ आपण. घरात कुठलीही भाजी नसेल तर बटाटा अगदी असतोच, म्हणून मग अगदी सोपी, लवकर होणारी भाजी आणि टेस्टी पण. मसाले छान फ्राय झाले. गॅसची फ्लेम 1-2 मिनटं बंद करते मी. आपल्याला दही घालायचं आहे. दही घालायचं असेल तेव्हा फ्लेम एकतर कमी करा किंवा बंद करा, कारण दही फाटतं जर कढईचं टेम्परेचर खूप असेल.
दही घालते मी. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. गॅसची फ्लेम परत चालू केली आहे मी, पण कमीच ठेवायचे. पाणी घालते आता मी. गरम मसाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता यात. यातच मी आता कांदे आपण जे फ्राय केले होते ते घालते आणि बटाटे घालते. कसुरी मेथी घालते. मी अगदी एकाच बटाट्याची भाजी करते, त्यानुसार सगळं घेतलं होतं. मीठ घालते चवीनुसार. कोथिंबीर घालते. आणि क्रीम घेतलं होतं मी, ते घालते. दुधावरची साय घालू शकता. मिक्स करून घेते व्यवस्थित. बटाटे आपण फ्राय केले त्यामुळे ते फ्राय करत असतानाच बऱ्यापैकी शिजले. झाकण ठेवून आपण शिजू देऊया. उघडून बघूया आपण. भाजी आपली छान शिजली आहे. सर्व करून घेते मी. सर्व करून घेतली मी आपली आलू दो प्याजा. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू.